जीवनाचे हे सुरेख अंगण, खेळ खेळू सारे आपण. कोणी रंग कोणी राव, दोन घडीचा डाव, त्याला जीवन असं नाव. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नवीन पॉईंटवरती या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आलेलो आहे. कुर्टी गावामधील कुर्टी गावाला पाणी पुरवठा करणारा जे काही मोठा तलाव आहे, त्या तलावाचं कुर्टीपासून जवळजवळ 4-4.5 किलोमीटर आहे. तेवढं अंतर चालून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. बघा स्वराज, हॅलो. आणि आता तुम्हाला ते तळ मी दाखवणार आहे. बघा, खूप मोठं तळ आहे, तरी अजून पूर्ण भरलेलं नाही. पक्ष्यांचे सुंदर असे आवाज कानावरती येत आहेत. कसं काय वाटते स्वराज? छान वाटते. छान वाटते. या तळ्यावरती आज आम्ही आलोय. इथलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांचे आवाज खूप आहेत. बघा, तुम्हाला ऐकत असते. आम्ही काल ज्या तळ्यावर गेलो तिथं पक्षी आम्हाला दिसले नाहीत, कारण तिथे एवढी झाडं नव्हती. बघा, ह्या तळ्यावर मात्र काय भरपूर झाडं आहेत, त्यामुळे पक्ष्यांची संख्या सुद्धा खूप आहे. आणि संत तुकाराम महाराजांनी आम्हाला गाथेमध्ये सांगितले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. पान कोंबडी दाखवतो मी तुम्हाला. पाण्यामध्ये कसा विहार करते मस्त वेळ. लोक स्वर्गाची संकल्पना करतात, स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. पण पृथ्वीवर सुद्धा स्वर्ग आहे, तो फक्त सकाळच्याला जाणवतो. सकाळच्या शांत, प्रसन्न आणि शुद्ध हवा असणाऱ्या या वातावरणामध्ये. पण आपल्याला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. बघा, आता सकाळी 6:30 वाजलेत. किती मस्त वातावरण आहे. इथं व्यायाम करायला किती आनंद आहे. सुमधुर पक्ष्यांचे आवाज, या संत अशा वरच्या लाटा. वा, अवकाशात उडणारे पक्षी, या सर्वांच्या सहवासामध्ये आज व्यायाम करायचा आहे.
आज आपण ओंकार नामस्मरण हा प्राणायामाचा एक प्रकार आहे तो पाहिला. म्हणजे मांडी घालून बसायचं खाली आणि मांडी घालून बसल्यानंतर आपल्या हाताची जी पोझिशन अशी करायची आणि त्यानंतर आपल्याला जेवढा श्वास आतमध्ये घेता येईल शरीरामध्ये तेवढा श्वास शरीरामध्ये घ्यायचा आणि नंतर ओ याच्या रूपाने निम्मा श्वास बाहेर सोडायचा आणि त्यानंतर म म्हणत असताना आपले ओठ मिटवायचे पण दातामध्ये अंतर ठेवायचं. म्हणत असताना दातावरती दाताचं असं घर्षण झालं पाहिजे. असे दात एकमेकावर आदळले पाहिजेत हळूहळू. आणि हे ओंकार जोपर्यंत आपला सगळा श्वास शरीरातून बाहेर निघाला तोपर्यंत म चा उच्चार करत राहायचा. याच्यामुळं दीर्घ श्वास घेण्यासाठी आणि आपला श्वास जो आहे हा वाढवण्यासाठी मदत होते. असे प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपण दररोज पाहणार आहोत. योगासनाचे प्रकार पाहणार आहोत. यानंतर आपण जे वस्तू वापरतो या वस्तूंचा शोध कसा लागला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मी एक पुस्तक आणलेले त्यामध्ये अनेक वस्तू आहेत, त्या वस्तूचा शोध कसा लागला ती एक वस्तूचा शोध मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये एका वस्तूचा शोध कसा लागला हे मी तुम्हाला दररोज सांगणार आहे. त्यामुळं आमचा ब्लॉग कंटिन्यू तुम्ही पाहत जा, ऐकत जा आणि कमेंट्स करून सांगत जा. चुका काय असतील तर चुका सुद्धा सांगत जा, आम्ही त्याचा निश्चित स्वीकार करू. हे आमच्या गावामधील पाण्याचं तळ आहे आणि याच्या खाली विहीर खणलेली आहे. म्हणजे या तळ्याचं पर्क्युलेशनचं पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तिथून गावाला पाणी पुरवठा केला जातो. हे सगळ्यात मोठं आमच्या गावामधलं तळ आहे बघा. तिकडं जो डोंगर दिसतोय तुम्हाला दाखव डोंगर. त्या डोंगरामध्ये जे पाऊस पडतो ते पावसाचं सगळं पाणी वाहून या तळ्यामध्ये येऊन साचतं सगळं पाणी. यावर्षी भरपूर चांगला पाऊस झाल्यामुळे लवकरच भरपूर पाणी आलेलं आहे. आम्ही पहिले या ठिकाणी पोहायला यायचो आणि या कडेपासून त्या कडेला बाहेर निघायचो, पोहत जायचो. बघा एवढं अंतर आम्ही पोहत होतो. म्हणजे आता सुद्धा पोहून दाखवेल. बघू एक दिवस आपण पोहण्याचा कार्यक्रम घेऊ. एक एपिसोड पोहण्यावर तयार करू. तळ्यामध्ये पोहण्या जाणार आपण विहिरीमध्ये पोहतो. एक आहे ना, तैरना है तो समंदर में तैरो, किनारे पे क्या रखा है, प्यार करना है तो देशी करो. पुढचं तुम्हाला माहिती आहे. ओ